श्रोते हो नमस्कार. साहित्य संस्कृती या कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण साहित्यिका उषा भोसले यांच्या स्वरचित काव्याचा आनंद घेणार आहोत. चला तर मग ऐकूयात. नमस्कार श्रोते हो. विधात्याची सगळ्यात सुंदर अशी कलाकृती म्हणजे स्त्री आहे. परंतु मागच्या काही काळात स्त्रियांसाठी शिक्षणाचे दारे बंद होती. सावित्रीबाईंनी व ज्योतिबांनी समस्त स्त्री जातीला शिक्षणाची बंद दारं उघडून दिले. त्या महान दाम्पत्याचे आपण ऋणी आहोत. त्यांच्या मौलाच्या कार्याला समर्पक असं काव्य गाऊनच या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवूया. सावित्री माऊलीला त्रिवार वंदन करून मी कवितेची सुरुवात करते. शीर्षक आहे सावित्री माऊली. चिखल झेलून सजली सावित्री माझी माऊली. चिखल झेलून सजली सावित्री माझी माऊली. शिक्षणाचे दारे तिने सताड उघडून ठेवली. अंधारातून बाहेर पडून वाट प्रकाशाची दावली. अंधारातून बाहेर पडून वाट प्रकाशाची दावली. रात्रीनंतर दिवस येतो सांगत होती माऊली. छडी लागे छमछम विद्या येई घमघम. छडी लागे छमछम विद्या येई घमघम. गुरुविना विद्या नाही गात होती माऊली. तळपत्या उन्हात सुद्धा शिक्षण देते सावली. शिकून शहाणी व्हावी लेक चिंतित होती माऊली. तळपत्या उन्हात सुद्धा शिक्षण देते सावली. शिकून शहाणी व्हावी लेक चिंतित होती माऊली. खाणीमधून मातीतली खजिने जगाला दावली. खाणीमधून मातीतली खजिने जगाला दावली. चिखलातूनच कार्य उगवते जाणत होती माऊली. चिखलातूनच कार्य उगवते जाणत होती माऊली. अज्ञानातून बाहेर काढण्या यज्ञविद्येची मांडली. ज्योतीची तेजाने आरती नवी दिशा दावली. ज्योतिबासह सावित्री अवतार घेऊन आली. ज्योतिबासह सावित्री अवतार घेऊन आली. शिक्षणाचे बीज लावून वटवृक्ष मोठा झाली. वटवृक्ष मोठा झाली. आई हा सगळ्यांच्या आवडीचा विषय. जिव्हाळ्याचं नातं. काही वर्षापूर्वीच मला आईने एक घोंगडी बनवून दिली. माझ्या माहेरच्या धनगराला सांगून मेंढ्यांच्या कोवळ्या जावळापासून ती घोंगडी बनवून घेतली होती. ती घोंगडी आता जुनी झाली आहे. ती बघून मला वाटले माझी आईसुद्धा या घोंगडीसारखीच थकली आहे आणि कविता लिहित गेले. कवितेचं शीर्षक आहे माझ्या आईची घोंगडी. ही घोंगडी बघितली की आजही माझ्या डोळ्यात अश्रू दाटतात. आईची घोंगडी. माझ्या आईची घोंगडी आज धुवायला काढली. माझ्या आईची घोंगडी आज धुवायला काढली. जुनी घोंगडी जीर्ण झाली आईच्या थकल्या मनासारखी. मागचा काळ आला भरून मन वाहिले डोळ्यांच्या धारेतून. मागचा काळ आला भरून मन वाहिले डोळ्यांच्या धारेतून. घोंगडी करून घेतली आईने मोठी मला योगासने करण्यासाठी. खास ज्योतिराम धनगराकडून मेंढ्यांचं कोवळं जावळ वापरून तिच्या मायेचा हात फिरवून लेकीला मऊ लागावे म्हणून. तिच्या मायेचा हात फिरवून लेकीला मऊ लागावे म्हणून. घोंगडीची वीण खूपच घट्ट जसे पुरवले लेकीचे हट्ट. घोंगडीची वीण खूपच घट्ट जसे तिने पुरवले लेकीचे हट्ट. घोंगडीला नव्हती कुठेही गाठ. घोंगडीला नव्हती कुठेही गाठ. जणू राखण्या लेकीचा मानवाट. अनेक वर्ष मी घोंगडीवर वावरले. अनेक वर्ष मी घोंगडीवर वावरले. तिच्यापासून कधी ना दुरावले. रेशमी गालीचे घर गेले भरून. रेशमी गालीचे घर गेले भरून. घोंगडीचा स्पर्श मला जाई सुखावून. घोंगडीची कधी ना घडी ना वळी. घोंगडीची कधी ना घडी ना वळी. बाहू पसरी जणू माझी माय माऊली. माझी घोंगडी मी अखंड जपावी. माझी घोंगडी मी अखंड जपावी. माझी आई माझ्या जन्माला जावी. माझी आई माझ्या जन्माला जावी. जीवन जगत असताना मनातल्या खूप गोष्टी निसटून जातात, राहून जातात. वेळ जातो तेव्हा त्या गोष्टीचे महत्त्व वाटतही नाही. उशीर झाल्यावर त्या क्षणांची हुरहुर मनाला लागते. माझंही तसंच आहे. खूप मोलाचे क्षण चकवून निघून गेले.
त्याचा हिशोब मांडणे एवढेच हातात आहे. त्यावरचंच हे काव्य आहे. कवितेचं शीर्षक राहून गेले. सुकून गेली मऊ प्राजक्ताची सडे, सुकून गेली मऊ प्राजक्ताची सडे, फुले वेचणे राहून गेले. सुकून गेली मऊ प्राजक्ताची सडे, फुले वेचणे राहून गेले. बरसुनी गेला धोधो पाऊस, बरसुनी गेला धोधो पाऊस, नाहून जाणे राहून गेले, नाहून जाणे राहून गेले. ओसरून गेल्या अवखळ लाटा, ओसरून गेल्या अवखळ लाटा, लाटेवर झुलणे राहून गेले, लाटेवर झुलणे राहून गेले. सरून गेली रात पुनवेची, सरून गेली रात पुनवेची, चांदणे पांघरणे राहून गेले, चांदणे पांघरणे राहून गेले. उडून गेला गंध फुलांचा, उडून गेला गंध फुलांचा, सेज सजवणे राहून गेले, सेज सजवणे राहून गेले. दूर गेला सागर किनारा, दूर गेला सागर किनारा, वाळूत खेळणे राहून गेले, वाळूत खेळणे राहून गेले. गळून गेले पोळ मधाचे, गळून गेले पोळ मधाचे, मध चाकणे राहून गेले, मध चाकणे राहून गेले. थकून गेला मोर नाचरा, थकून गेला मोर नाचरा, आसू टिपणे राहून गेले, आसू टिपणे राहून गेले. निघून गेली आई जगातून, निघून गेली आई जगातून, कुशीत शिरणे राहून गेले, कुशीत शिरणे राहून गेले. शेवटचं कडवं. उडून गेली चिमणी पिल्ले, उडून गेली चिमणी पिल्ले, पंखात घेणे राहून गेले, पंखात घेणे राहून गेले. आपल्या घरामध्ये, समाजामध्ये मुलांसाठी कमावणाऱ्या ज्येष्ठ माणसाची आज घराघरात हेळसांड होताना दिसत आहे. ही जुनी पिढी निराशेत जात आहे, घुसमटून जगत आहे. त्यावरचं हे काव्य. कवितेचं शीर्षक आहे झुरत जाणारी माणसं. काडी काडी जोडलेल्या घरट्यात, काडी काडी जोडलेल्या घरट्यात, कवडीचाही हक्क नसलेली, आयुष्यभर कस्ता खाऊन झुरत जाणारी आमची माणसं. काडी काडी जोडलेल्या घरट्यात, कवडीचाही हक्क नसलेली, आयुष्यभर कस्ता खाऊन झुरत जाणारी आमची ज्येष्ठ माणसं. चिऊ काऊ म्हणत म्हणत दोन घास जास्तच भरवणारी, चिऊ काऊ म्हणत म्हणत दोन घास जास्तच भरवणारी, पण सुनेने दोन घास द्यावेत म्हणून तिच्या पुढे लाचार होऊन झुरत जाणारी आमची ज्येष्ठ माणसं. सुनेने दोन घास जास्त द्यावेत म्हणून तिच्या पुढे लाचार होऊन झुरत जाणारी आमची ज्येष्ठ माणसं. संसाराचा पसारा वाढवूनही, संसाराचा पसारा वाढवूनही, पिशवीतल्या दोन कापडाचे धनी, संसाराचा पसारा वाढवूनही, पिशवीतल्या दोन कापडाचे धनी, घरातून हकालपट्टीला धास्तावून, घरातून हकालपट्टीला धास्तावून झुरत जाणारी आमची ज्येष्ठ माणसं, झुरत जाणारी आमची ज्येष्ठ माणसं. जमीन जुमला पैसा अडका मुलांच्या सुखासाठी राबताना, जमीन जुमला पैसा अडका मुलांच्या सुखासाठी राबताना, नात्या गोत्यांच्या माणसांना तुटून, नात्या गोत्यांच्या माणसांना तुटून झुरत जाणारी आमची ज्येष्ठ माणसं, झुरत जाणारी आमची श्रेष्ठ माणसं. दोन मुलांच्या हेवादाव्याने टाळाटाळी ढकलाढकलीत, दोन मुलांच्या हेवादाव्याने टाळाटाळी ढकलाढकलीत, वृद्धाश्रमात देह ठेवून, देह ह्या शब्दाचा अंत असा अर्थ होतो, पण तो देह ठेवणे म्हणजे तो देह गेल्यातच जमा असतो, याबद्दल हा शब्द वापरलेला आहे. वृद्धाश्रमात देह ठेवून झुरत जाणारी आमची माणसं, वृद्धाश्रमात देह ठेवून झुरत जाणारी आमची माणसं. 9 महिने वागवूनही परकी, 9 महिने वागवूनही परकी, पिकलं पान गळणार हे जाणणारी, 9 महिने वागवूनही परकी झालेली, पिकलं पान गळणार हे जाणणारी, पोरांच्या एका शब्दासाठी तरसून, पोरांच्या एका शब्दासाठी तरसून झुरत जाणारी आमची ज्येष्ठ माणसं, झुरत जाणारी आमची ज्येष्ठ माणसं. मांजराने पिलेल्या दुधाच्या आरोपाने. बघा, ओट्यावर ठेवलेल्या दूध असतं,
मांजराने पिलेल्या दुधाच्या आरोपाने लेक सुनेच्या कठड्यात चोर ठरलेली. मांजराने पिलेल्या दुधाच्या आरोपाने लेक सुनेच्या कठड्यात चोर ठरलेली. विधात्या लवकर मुक्ती दे म्हणून, विधात्या लवकर मुक्ती दे म्हणून झुरत जाणारी आमची ज्येष्ठ माणसं, झुरत जाणारी आमची ज्येष्ठ माणसं. शेवटचं कडवं. धिक्कार आमचा, धिक्कार आमचा आम्हाला जन्म देणारी, धिक्कार आमचा आम्हाला जन्म देणारी, जीव असूनही मेलेली नव्हे तर आम्हीच मारलेली, जीव असूनही मेलेली नव्हे तर आम्हीच मारलेली. वंशाचा दिवटा पेटवून, वंशाचा दिवटा पेटवून स्वतः विझत जाणारी माणसं, स्वतः विझत जाणारी माणसं, झुरत जाणारी माणसं, विझत जाणारी माणसं. मुलींनो सांभाळा, बायांनो सांभाळा. आता स्वराज्यात, स्वतःच्या गावात, स्वतःच्या घरात सुद्धा सांभाळून राहा गं. असं जळू नका, बळी पडू नका. एकानंतर एक किती कळ्या, किती लेकी बळी जाणार आहेत. अगदी स्वतःच्या लेकीची पाळी येईपर्यंत की सृष्टी थांबेपर्यंत नाही. आता हे थांबवा, सांभाळा. मुलांनो तुम्हीही या ताईला वाचवा, या तुमच्या आईला वाचवा. तुम्ही त्यांचे भाऊ आहात ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात ना. प्रत्येक पाऊल जपून टाका. यावरचं एक समाज प्रबोधनपर काव्य. शीर्षक आहे उमलत्या कळ्यांनो. उमलत्या कळ्यांनो सांभाळा, उमलत्या कळ्यांनो सांभाळा, उमललेल्या कळ्यांनोही सांभाळा. षंड समाजाचा तुमच्यावर डोळा, षंड समाजाचा तुमच्यावर डोळा. फेकून द्या स्वभाव मऊ भोळा, फेकून द्या स्वभाव मऊ भोळा. कोमल मनाला स्वतःच जाळा, सुंदर दिसणं मुद्दाम टाळा. कोमल मनाला स्वतःच जाळा, सुंदर दिसणं मुद्दाम टाळा. आता कणखर बाणा पाळा, आता कणखर बाणा पाळा. जळणार तुम्ही अजून किती वेळा. स्वतःचा जीव स्वतःच सांभाळा, स्वतःचा जीव स्वतःच सांभाळा. वेदना प्रसवणारा स्त्रीदेह नाही दुबळा, स्वतःचा जीव स्वतःच सांभाळा. वेदना प्रसवणारा स्त्रीदेह नाही दुबळा. नाही धावणार कुणी कृष्ण सावळा, जळून गेला जरी देह कोवळा. नाही धावणार कुणी कृष्ण सावळा, जळून गेला जरी देह कोवळा. बाप भाऊ पती पुत्र नादखुळा, अडवणार नाहीत ते या यमाच्या खेळा. जळते लेक परक्याची त्यांचा काना डोळा, जळते लेक परक्याची त्यांचा काना डोळा. एक दिवस पोटच्या लेकीचीही हीच कळा, एक दिवस पोटच्या लेकीचीही हीच कळा. तू लक्ष्मी तू सावित्री तू अन्नपूर्णा तू भद्रकाली, तू लक्ष्मी तू सावित्री तू अन्नपूर्णा तू भद्रकाली. अवतरू दे तुझ्यात सदैव मा काली, अवतरू दे तुझ्यात सदैव मा काली. किती दिवस लावणार स्त्री शक्तीला ताळा, किती दिवस लावणार स्त्री शक्तीला ताळा. जागे होऊन दुष्कृत्यांना मुळासकट जाळा, जागे होऊन दुष्कृत्यांना मुळासकट जाळा, मुळासकट जाळा. अजून किती लेकी जळणार आहेत, अजून किती कळ्या खुडल्या जाणार आहेत. आई वडील दोघांनीही मुलींना खंबीर राहायला शिकवलं पाहिजे. आज समाज घाबरला आहे, हादरला आहे. आज तिच्यावर वेळ आली, उद्या तुमच्याही लेकीवर ही वेळ नक्कीच येणार आहे, हे मी मागच्या कवितेत सांगितलेलंच आहे. तेव्हा आपण काय करणार आहोत. आपण तर दूषणं मुलीलाच देतो की तिनेच प्रेम केलं, तिनेच हे केलं, तिनेच ते केलं. यातून मुले सही सलामत सुटतात आणि मुलींवर सगळी दूषणं लावली जातात. त्यावरचं हे काव्य आहे. कवितेचं शीर्षक आहे कृष्ण धावणार नाही. प्रेम हा तर सृष्टीचा अंतर्भाव, प्रेम हा तर सृष्टीचा अंतर्भाव. प्रेम करणं चुकलं नाही. खोली रुंदी ओळखून वाघ, प्रेमात वाहत जायचं नाही. हे खास करून मुलींसाठी संदेश देणारी कविता आहे. खोली रुंदी ओळखून वाघ, प्रेमात वाहत जायचं नाही. मनाला पक्क सांगून टाक, भोवऱ्यात अडकून पडायचं नाही. मनाला पक्क सांगून टाक, भोवऱ्यात अडकून पडायचं नाही. कारण गटांगळ्या खाशील तेव्हा कोणी कृष्ण धावणार नाही, कोणी कृष्ण धावणार नाही. अबला सबला दुर्बलाही तूच, अबला सबला दुर्बलाही तूच. बाप भाऊ या समाजात नाही, तुझं रक्षण कर ग तूच. मेलेल्या समाजाची अपेक्षा नाही.
तुझं रक्षण कर ग तूच, मेलेल्या समाजाची अपेक्षा नाही. राक्षस भेटल्यास सामना कर, घाबरून तुला चालणार नाही. राक्षस भेटल्यास सामना कर, घाबरून तुला चालणार नाही. कारण ओरडून टाहो फोडशील तेव्हा, ओरडून टाहो फोडशील तेव्हा कोणी कृष्ण धावणार नाही, कोणी कृष्ण धावणार नाही. आया बहिणीच मरतात इथं, आया बहिणीच मरतात इथं, नारीला लुटणं महाग पडेल, जग सारं ओस पडेल. आया बहिणीच मरतात इथं, नारीला लुटणं महाग पडेल, जग सारं ओस पडेल. मनगटात तुझ्या वाघिणीचे बळ, हिम्मत कर ही लढण्याची वेळ. मनगटात तुझ्या वाघिणीचे बळ, हिम्मत कर ही लढण्याची वेळ. उठ आता तू शस्त्र धर, एक तरी राक्षस ठार कर. म्हणजे उठायचं आणि कुणातरी मुलाला मारायचं असा याचा अर्थ नाही. एक तरी राक्षस ठार कर म्हणजे राक्षसी प्रवृत्तींना ठार करायचं आहे. उठ आता तू शस्त्र धर, एक तरी राक्षस ठार कर. मूर्छित होऊन पडशील तेव्हा कोणी कृष्ण धावणार नाही, कोणी कृष्ण धावणार नाही. जमेल तेवढं जुळवून घे, जमेल तेवढं जुळवून घे, दुःख सारं गिळून घे. साक्षात अमृत पाजणारी तू, साक्षात अमृत पाजणारी तू, पचव पडझड सावरून घे. तुझेच घालतील विष तुला, तुझेच घालतील विष तुला, विष पाजणे तू शिकून घे. आजपर्यंत विष पचवत आलोत आपण. विष पाजणे तू शिकून घे. विष बाधेने पडशील तेव्हा, विष बाधेने पडशील तेव्हा कोणी कृष्ण धावणार नाही, कोणी कृष्ण धावणार नाही. शेवटचं कडवं. घुंगट तोडून बाहेर पडलीस, घुंगट तोडून बाहेर पडलीस, पुन्हा अडवतील अडू नकोस. घुंगट तोडून बाहेर पडलीस, पुन्हा अडवतील अडू नकोस. शूरवीर महिषासुर मर्दिनी तूच, शूरवीर महिषासुर मर्दिनी तूच, जिजाऊ सावित्रीला रडवू नकोस. लेखणीसोबत तलवार धर, लेखणीसोबत तलवार धर, अंगलट आल्यास वार कर. लेखणीसोबत तलवार धर, अंगलट आल्यास वार कर. कारण धारातीर्थी पडशील तेव्हा, धारातीर्थी पडशील तेव्हा कोणी कृष्ण धावणार नाही, कोणी कृष्ण धावणार नाही. आता जी कविता घेणार आहे ती माझी सगळ्यात आवडती कविता आहे. कुणाच्याही अंत्यविधीला गेलं की ती जळणारी लाकडं बघून माझा जीव जळतो व वेगवेगळ्या धर्मातल्या अंत्यविधी डोळ्यासमोर येतात. आपला देहही असाच एक दिवस जळून जाणार आहे. हे जीवनाचं एक कटू सत्य आहे. सगळे अवयव डोळ्यादेखत जळून राख होतात. कितीतरी लोकांना डोळे नाहीत, किडनी खराब झालेली खूप लोकं आहेत. आपल्या डोळ्यांसमोर आपला जीवलग नाहीसा होतो. त्याला अमर करता आले तर बघूया, असे राख होणे थांबवता येईल का? यावरचं हे माझं काव्य आहे. कवितेचं शीर्षक आहे असे मरण. असे मरण न यावे जिथे सरण रचावे, असे मरण न यावे जिथे सरण रचावे. मुक्या झाडा का जाळावे, जातो माझा एक जीव, जातो माझा एक जीव, झाडे जळती अनेक. झाडे हौसेने लाविली किती कष्टाने वाढली, झाडे हौसेने लाविली किती कष्टाने लाविली. तोडून क्षणात नामशेष, तोडून क्षणात नामशेष, तिथे त्यांचा काय दोष. असे मरण न यावे जिथे सरण रचावे, असे मरण न यावे जिथे सरण रचावे. काशी पावित्र्याचे क्षेत्र, काशी पावित्र्याचे क्षेत्र, प्रेता टाकून का नासावे. गंगा गोदा माय माझी, तिचे पाणी का सडावे. गंगा गोदा माय माझी, तिचे पाणी का सडावे. असे मरण न यावे, असे मरण न यावे जिथे सरण रचावे. नको आंघोळ मांजरपाट, नको आंघोळ मांजरपाट, प्रेत बसे नाही धड, प्रेत बसे नाही धड. मेकअपचा खोटा थाट, मेकअपचा खोटा थाट, किती येतो याचा वीट. चितेवर तेल तुप, व्यर्थ सारा हा आभास. चितेवर तेल तुप, व्यर्थ सारा हा आभास. रांगा लावून रडून निर्जीवास का भेटावे, रांगा लावून रडून निर्जीवास का भेटावे. असे मरण न यावे जिथे सरण रचावे, असे मरण न यावे जिथे सरण रचावे.
नको गर्दी आटापिटा. नको गर्दी आटापिटा, डोळे माझे अंधांना वाटा. देह माझा विभागून टाका, हवा त्यास तसा वाटा. नको गर्दी आटापिटा, डोळे माझे अंधांना वाटा. देह माझा विभागून टाका, हवा त्यास तसा वाटा. घर सोनं नको वाटा. घर सोनं नको वाटा, नको जमीन जुमला. नको फोटो नको ठसा, श्राद्ध मंत्र काक खोटा. नको फोटो नको ठसा, श्राद्ध मंत्र काक खोटा. शेवटचं कडवं. देह माझा हा किमती. देह माझा हा किमती, नका करू त्याची माती. नका करू त्याची माती. देह माझा हा किमती, नका करू त्याची माती. नका करू त्याची माती. असे मरण न यावे, जिथे सरण रचावे. असे मरण न यावे, जिथे सरण रचावे. जिथे सरण रचावे. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण साहित्यिका उषा भोसले यांच्या स्वरचित कवितांचा आनंद घेतलात. श्रोते हो,